ज्यांनी ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला अशा सगळ्यात संबंधित कामाशी संबंधितांचा सन्मान होणार आहे। याच्यामध्ये माननीय श्री अनिल राम सुतार मेसर्स राम सुतार आर्ट्स क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांचा प्रमुख सन्मान होईल। तसंच श्री शरद राजभोग साहेब मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण, तसंच श्री राजीव मिश्रा कला संचालनालय कला संचालनालय मुंबई, माननीय श्री मिलिंदजी कुलकर्णी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदुर्ग, माननीय महेंद्रजी केणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, अजित पाटील सहाय्यक अभियंता श्रेणी 1 सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण, तसंच राधेश्याम जांगीड IIT मुंबई आणि श्री स्मृती रंजन परिदा IIT मुंबई या प्रमुख मान्यवरांचा, या कामाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आणि ज्यांनी अमूल्य योगदान दिलं अशा सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान होईल। तदनंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत या ठिकाणी आपण एकमुखाने म्हणू आणि या कार्यक्रमाची सांगता होईल। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील आणि शिवरायांप्रती अभिमानानं मराठी जनांची मान ताठ होईल। हेलो चेक हेलो हेलो चेक हाँ ओके ओके थैंक यू सो मच। किल्ले राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन आणि पूजन समारंभाच्या कार्यक्रमाला आता काही वेळाचीच प्रतीक्षा आहे आणि काही वेळातच या ठिकाणी मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सर्व मंत्री महोदय, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब हे उपस्थित राहतील आणि या शानदार कार्यक्रमाची आपण सुरुवात करू।
हॅलो हॅलो चेक. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, मराठी मुलखाचा अभिमान आणि मराठी मनांचा मानबिंदू. शिवरायांच्या अजेय युद्धनीतीचा लौकिक जगभरात आहे. सागरी मार्गांवरून चालून येणाऱ्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी जलदुर्गांचं महत्त्व ओळखून महाराजांनी सागरी दुर्गांची निर्मिती केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं भारतीय नौदलाचे जनक आहेत. याच भावनेतून महाराजांच्या आरमार दलाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी भव्य पुतळा उभारला आहे. योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत उभारण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची उंची तब्बल 83 फूट असून चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे. पुतळ्याची रचना करताना कोकण किनारपट्टीवरील सर्वात वेगवान वादळे, हवामान, वारे, भूकंप प्रवण क्षेत्र या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात सागरी वादळांची तीव्रता वाढत आहे. त्या दृष्टीने समुद्री वारे आणि वादळांसह सर्व वातावरणीय परिणामांचा सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे. प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव श्रीयुत अनिल सुतार यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडे हे IIT मुंबईतील स्ट्रक्चरल एक्सपर्ट कडून प्रमाणित करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील विंडटेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट अर्थात वेगवान वाऱ्यांसाठी पुतळ्याच्या मजबूतीची चाचणी करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग मालवण येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सावंतवाडी बांधकाम विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम झालं आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला भेट देतील. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील आणि शिवरायांप्रती अभिमानानं मराठी जनांची मान ताठ होईल.
छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, मराठी मुलखाचा अभिमान आणि मराठी मनांचा मानबिंदू. शिवरायांच्या अजेय युद्धनीतीचा लौकिक जगभरात आहे. सागरी मार्गांवरून चालून येणाऱ्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी जलदुर्गांचं महत्त्व ओळखून महाराजांनी सागरी दुर्गांची निर्मिती केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं भारतीय नौदलाचे जनक आहेत. याच भावनेतून महाराजांच्या आरमार दलाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी भव्य पुतळा उभारला आहे. योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत उभारण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची उंची तब्बल 83 फूट असून चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे. पुतळ्याची रचना करताना कोकण किनारपट्टीवरील सर्वात वेगवान वादळे, हवामान, वारे, भूकंप प्रवण क्षेत्र या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात सागरी वादळांची तीव्रता वाढत आहे. त्या दृष्टीने समुद्री वारे आणि वादळांसह सर्व वातावरणीय परिणामांचा सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे. प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव श्रीयुत अनिल सुतार यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडे हे IIT मुंबईतील स्ट्रक्चरल एक्सपर्ट कडून प्रमाणित करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील विंडटेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट अर्थात वेगवान वाऱ्यांसाठी पुतळ्याच्या मजबूतीची चाचणी करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग मालवण येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सावंतवाडी बांधकाम विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम झालं आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला भेट देतील. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील आणि शिवरायांप्रती अभिमानानं मराठी जनांची मान ताठ होईल.
छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, मराठी मुलखाचा अभिमान आणि मराठी मनांचा मानबिंदू. शिवरायांच्या अजेय युद्धनीतीचा लौकिक जगभरात आहे. सागरी मार्गांवरून चालून येणाऱ्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी जलदुर्गांचं महत्व ओळखून महाराजांनी सागरी दुर्गांची निर्मिती केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं भारतीय नौदलाचे जनक आहेत. याच भावनेतून महाराजांच्या आरमार दलाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी भव्य पुतळा उभारला आहे. योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत उभारण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची उंची तब्बल 83 फूट असून चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे. पुतळ्याची रचना करताना कोकण किनारपट्टीवरील सर्वात वेगवान वादळे, हवामान, वारे, भूकंप प्रवण क्षेत्र या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात सागरी वादळांची तीव्रता वाढत आहे. त्या दृष्टीने समुद्री वारे आणि वादळांसह सर्व वातावरणीय परिणामांचा सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे. प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव श्रीयुत अनिल सुतार यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडे हे IIT मुंबईतील स्ट्रक्चरल एक्सपर्ट कडून प्रमाणित करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील विंड टेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट अर्थात वेगवान वाऱ्यांसाठी पुतळ्याच्या मजबूतीची चाचणी करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग मालवण येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सावंतवाडी बांधकाम विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम झालं आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला भेट देतील. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील आणि शिवरायांप्रती अभिमानानं मराठी जनांची मान ताठ होईल.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, मराठी मुलखाचा अभिमान आणि मराठी मनांचा मानबिंदू. शिवरायांच्या अजेय युद्धनीतीचा लौकिक जगभरात आहे. सागरी मार्गांवरून चालून येणाऱ्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी जलदुर्गांचं महत्व ओळखून महाराजांनी सागरी दुर्गांची निर्मिती केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं भारतीय नौदलाचे जनक आहेत. याच भावनेतून महाराजांच्या आरमार दलाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी भव्य पुतळा उभारला आहे. योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत उभारण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची उंची तब्बल 83 फूट असून चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे. पुतळ्याची रचना करताना कोकण किनारपट्टीवरील सर्वात वेगवान वादळे, हवामान, वारे, भूकंप प्रवण क्षेत्र या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात सागरी वादळांची तीव्रता वाढत आहे. त्या दृष्टीने समुद्री वारे आणि वादळांसह सर्व वातावरणीय परिणामांचा सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे. प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव श्रीयुत अनिल सुतार यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडे हे IIT मुंबईतील स्ट्रक्चरल एक्सपर्ट कडून प्रमाणित करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील विंड टेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट अर्थात वेगवान वाऱ्यांसाठी पुतळ्याच्या मजबूतीची चाचणी करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग मालवण येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सावंतवाडी बांधकाम विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम झालं आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला भेट देतील. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील आणि शिवरायांप्रती अभिमानानं मराठी जनांची मान ताठ होईल. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभ. या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पाडतो आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये तमाम सिंधुदुर्गवासीय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. यामध्ये विशेष उपस्थिती माननीय श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसंच माननीय श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री शिवेंद्रसिंह भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब, माजी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर तसंच विद्यमान आमदार निलेशजी राणे यांच्यासह अनिलजी पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, मराठी मुलखाचा अभिमान आणि मराठी मनांचा मानबिंदू. शिवरायांच्या अजेय युद्धनीतीचा लौकिक जगभरात आहे. सागरी मार्गांवरून चालून येणाऱ्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी जलदुर्गांचं महत्व ओळखून महाराजांनी सागरी दुर्गांची निर्मिती केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं भारतीय नौदलाचे जनक आहेत. याच भावनेतून महाराजांच्या आरमार दलाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी भव्य पुतळा उभारला आहे. योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत उभारण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची उंची तब्बल 83 फूट असून चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे. पुतळ्याची रचना करताना कोकण किनारपट्टीवरील सर्वात वेगवान वादळे, हवामान, वारे, भूकंप प्रवण क्षेत्र या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात सागरी वादळांची तीव्रता वाढत आहे. त्या दृष्टीने समुद्री वारे आणि वादळांसह सर्व वातावरणीय परिणामांचा सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे. प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव श्रीयुत अनिल सुतार यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडे हे IIT मुंबईतील स्ट्रक्चरल एक्सपर्ट कडून प्रमाणित करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील विंडटेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट अर्थात वेगवान वाऱ्यांसाठी पुतळ्याच्या मजबूतीची चाचणी करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग मालवण येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सावंतवाडी बांधकाम विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम झालं आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला भेट देतील. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील आणि शिवरायांप्रती अभिमानानं मराठी जनांची मान ताठ होईल.
छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, मराठी मुलखाचा अभिमान आणि मराठी मनांचा मानबिंदू। शिवरायांच्या अजेय युद्धनीतीचा लौकिक जगभरात आहे। सागरी मार्गांवरून चालून येणाऱ्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी जलदुर्गांचं महत्त्व ओळखून महाराजांनी सागरी दुर्गांची निर्मिती केली। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं भारतीय नौदलाचे जनक आहेत। याच भावनेतून महाराजांच्या आरमार दलाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी भव्य पुतळा उभारला आहे। योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत उभारण्यात आला आहे। तलवारीसह पुतळ्याची उंची तब्बल 83 फूट असून चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे। पुतळ्याची गेल्या काही वर्षात सागरी वादळांची तुतारीच्या या स्वरामध्ये आपण वादळांसह सलामी दिलेली आहे आणि या ठिकाणी महानंदजी चव्हाण कणकवलीचे मजबूत आपले कलाकार यांच्या तुतारी वादनातून मान्यवरांचं स्वागत केलं जाणार आहे। यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, असं आपण अभिमानाने म्हणतो। आणि याच अभिमानाचा हा तेजाळणारा क्षण आपल्या मनामध्ये आपल्या डोळ्यामध्ये कैद करण्यासाठी अगदी काही वेळाचा या ठिकाणी विलंब आहे, काही वेळाचं या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे। निमित्त आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभ शुभ हस्ते होणार आहे। माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, विशेष उपस्थिती माननीय श्री एकनाथजी शिंदे, माननीय श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिवेंद्रसिंह भोसले, माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग माननीय नितेशजी राणे, माननीय मंत्री मत्स्य व्यवसाय बंदर तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री माननीय नारायणराव राणे साहेब, माजी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, विद्यमान आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, विधान परिषद सदस्य माननीय निरंजन डावखरे, तसंच विधानसभा सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य माननीय श्री निलेश राणे, माननीय श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्या समवेत अनिलजी पाटील, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, हे सर्व मान्यवर या ठिकाणी काही वेळातच उपस्थित होतील। आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महापुरुष मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभाच्या विधिवत कार्यक्रमाची सुरुवात होईल। आणि या ठिकाणी पूजेमध्ये स्थलदैवत, ग्रामदैवत, सागर पूजन, हिरण्यगर्भ पूजन, भूगर्भ पूजन, तसंच इष्टदेवता, गुप्तपणे सहकार्य करणाऱ्या सर्व शक्तींना आवाहन आणि या समस्त देवतांचा मान पूजनाच्या मार्फत या ठिकाणी केला जाणार आहे। आणि तदनंतर शिव आरती होईल आणि मान्यवरांचा सत्कार, या पुतळ्याच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या प्रतिनिधींचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। आणि राज्यगीत आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर या कार्यक्रमाचं आपण समापन करणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला अथांग सागरी किनारा लाभला आहे आणि या सागरी किनाऱ्याचे आपण सगळेच जण दर्शन घेतो। या सागरी किनाऱ्यामध्ये मालवण मुक्कामी दिमाखात उभा असणारा सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याच्या बाजूला असणारा राजकोट किल्ला हा या ठिकाणी आपल्याला दिमाखात उभा असताना दिसतो आहे। समुद्र लाटांचा भडीमार सहन करत आणि आपल्या फेसाळलेल्या लाटांवर स्वार होत या ठिकाणी हे किल्ले आपल्या तटबंदीचं अभेद्य दर्शन घडवताना दिसत आहेत। दर्याचा रुबाब, दर्याचा दरारा मोठा असला तरी सुद्धा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराची दृष्टी आणि दूरदृष्टीचं अवलोकन करत या ठिकाणी मालवण किल्ल्याचीच म्हणजे सिंधुदुर्ग नगरी किल्ल्याची स्थापना केली, उभारणी केली आणि गेली कित्येक वर्ष या ठिकाणी हा अभेद्य तट आहे, किल्ला आहे, तो आपल्या संरक्षणासाठी उभा आहे। आणि या ठिकाणी
तसंच नारायणराव राणे साहेब लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, रवींद्रजी चव्हाण साहेब माजी पालकमंत्री, दीपकभाई केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार, निरंजन डावखरे साहेब विधान परिषद सदस्य, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषद सदस्य, निलेशजी राणे साहेब विधानसभा सदस्य यांच्यासह अनिलजी पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आणि आपल्या सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात तुतारीच्या या वाद्यामध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत। स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की या ठिकाणी विद्यमान आमदार कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी भव्य पुतळा उभारला आहे। योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून लावलेस तू हल्ले, धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, शिवराया तुम्हा आमचे प्रणाम कोटी कोटी, असं आपण स्वाभिमानाने म्हणण्याचा हा क्षण आणि या क्षणांचे आपण सगळेच जण साक्षीदार होतो आहोत। तुतारीचं या ठिकाणी सुमधुर वादन होत आहे। त्या दृष्टीने समुद्री वारे आणि वादळांसह सर्व वातावरणीय परिणामांचा सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे। प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव श्रीयुत अनिल सुतार यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडे हे IIT मुंबईतील स्ट्रक्चरल एक्सपर्ट कडून प्रमाणित करण्यात आले आहेत। ऑस्ट्रेलिया येथील विंड टेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट अर्थात वेगवान वाऱ्यांसाठी पुतळ्याच्या मजबूतीची चाचणी करण्यात आली आहे। या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग मालवण येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे। बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सावंतवाडी बांधकाम विभागाचे अभियंते कर्मचारी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम झालं आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला भेट देतील। त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील। मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वेगवान निर्णय घेतले। यामध्ये मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारा महत्त्वाचा निर्णय काही दिवसापूर्वीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी महत्त्वाचा हा निर्णय घेतला गेला। महायुती सरकारचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड झालं, त्यानंतर 150 दिवसाच्या दुसऱ्या रिपोर्ट कार्डची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली। महाराष्ट्र ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा, सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या 3 बाबींवर आधारित 150 दिवसांचा कृती कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आखण्यात आला। नागरिकांना चांगली सुविधा देणे या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। अशा पद्धतीचं हा 150 दिवसाचा दुसरा कृती आराखडा आहे, तो काही दिवसापूर्वीच आपल्याला सगळ्यांना बघण्यात आला। आपण मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याची घोषणा केली। ई कॅबिनेट प्रणाली म्हणजेच मंत्रिमंडळ बैठकांच्या निर्णयांचे आणि त्या संबंधित दस्तऐवजांचे जतन होईल या संबंधीचं धोरण ई कॅबिनेट प्रणाली ही सुद्धा राबवली जाणार आहे आणि यामधून अधिकारी कर्मचारी मंत्रिमंडळाच्या वेळेमध्ये बचत होणार आहे। तसंच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणे, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे निर्णय अशा 100 दिवसांमध्ये वेगवान निर्णय घेऊन कुशल प्रशासनाच्या माध्यमातून जनमानसामध्ये आपली प्रतिमा उमटवणारे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन होईल आणि सिंधुभूमीमध्ये आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं यथोचित स्वागत असेल।
31.75 कोटी यांची मान्यता मिळवल्यानंतर पुतळ्याचे शिल्पकार मिसेस राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांच्या पुढाकारातून IIT मुंबई यांच्या संकल्पना आणि तपासणी तज्ज्ञ सल्लागारांकडून महाराजांची मूर्ती 60 फूट उंच आणि तलवारीसह उंची 83 फूट उंच एवढी आपणाला दिसते आहे आणि जमिनीपासून संपूर्ण रचना 93 फूट उंच आहे. असा हा भव्य दिव्य पुतळा 55 मेट्रिक टन ब्रॉन्झ C90-300 या धातूचा पुतळ्यासाठी वापर केलेला आहे. 300 मेट्रिक टन स्टेनलेस स्टील ड्युप्लेस स्ट्रक्चरल स्टील सपोर्ट फ्रेमवर्क वापरण्यात आलेले आहे. 17 मेट्रिक टन स्टेनलेस स्टील 410L याचा चबुतऱ्यासाठी वापर केला आहे. पुतळ्याचं किमान आयुर्मान 100 वर्ष असणार आहे आणि सर्व वातावरणीय या सगळ्या परिस्थितीला तोंड देणारा हा खूप सुंदर पुतळ्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी उभारलेलं आहे. पुतळ्याचं किमान आयुर्मान 100 वर्ष असणार आहे आणि प्रस्तावित शिवसृष्टी 98 गुंठे खाजगी जमीन संपादित करण्याचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे आणि शिवसृष्टीमध्ये प्रस्तावित बाबी शिवकालीन वस्तू संग्रहालय, एक्झिबिशन हॉल, एम्पी थिएटर, पार्किंग सुविधा, फूड प्लाझा आणि लँडस्केपिंग आणि गार्डन अशा पद्धतीचा हा प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. किल्ले राजकोट तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभाच्या कार्यक्रमाला आता काही वेळातच सुरुवात होईल. स्क्रीनवर आपण बघतो आहे ड्रोनच्या स्वरूपामध्ये हे विहंगम दृश्य. निळा अथांग सागर, त्याच्या बाजूला त्याच्या समोर अभेद्य तटभेद राखत सिंधुदुर्ग किल्ल्याची ही शानदार भिंत, अभेद्य भिंत आणि त्याच्या बाजूला हा राजकोट किल्ला आणि राजकोट किल्ला सजला आहे आज नवरूप घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्धा भूमिकेत असणारा पुतळा, त्याचं पूजन आणि दर्शन या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात काही वेळातच होईल. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी वेगवान निर्णय घेऊन प्रशासनामध्ये कमालीची सुधारणा घडवून सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले, शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले, असे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसंच माननीय श्री शिवेंद्र सिंह भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, माननीय श्री नितेशजी राणे साहेब सिंधुदुर्गचे पालकमंत्री, माननीय नारायणराव राणे साहेब लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, तसंच रवींद्रजी चव्हाण साहेब माजी पालकमंत्री, दीपकभाई केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान सदस्य विधानसभा सदस्य, माननीय निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य, बांधकाम विभागाचे माननीय निलेशजी राणे विधानसभा सदस्य, या सगळ्यांसमवेत अनिलजी पाटील साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे. काही वेळातच या ठिकाणी शुभ आगमन होईल आणि आपण बघतो आहोत स्क्रीनवर आपल्या कोकणचे भाग्यविधाते कोकण सम्राट माननीय नारायणराव राणे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे दर्शन आणि पूजन समारंभ किल्ले राजकोट मालवणी मुक्कामी या ठिकाणी आयोजित केला जातो आहे आणि आपण स्क्रीनवर बघतो आहोत आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी या आवारामध्ये किल्ले राजकोटमध्ये शुभ आगमन झाल्यानंतर आपण टाळ्यांच्या गजरामध्ये तुतारीच्या वादनामध्ये त्यांचं यथोचित स्वागत करणार आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हेच देखील उपस्थित राहणार आहेत, उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी ही तुतारी आणि शिवछत्रपतींच्या प्रेरणेने ही तुतारी दुमदुमली समस्त महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारांचं आणि आपल्या तलवारीचं लखलखतं पातं आहे ते आपल्या कार्यप्रणालीतून समस्त जगावर अधिराज्य करून दाखवलं आणि त्यांनाच वंदन करण्यासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातोय. माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तमाम सिंधुदुर्ग वासियांतर्फे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समवेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच
श्री शिवेंद्रसिंह भोसले, माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम, त्यांच्या समवेत नितेशजी राणे, मंत्री मत्स्य व्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा. या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री नारायणराव राणे साहेब, लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री हे देखील उपस्थित आहेत. माननीय श्री रवींद्रजी चव्हाण, माजी मंत्री सार्वजनिक बांधकाम तथा माजी पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा. दीपकभाई केसरकर, सद्य विद्यमान आमदार तसंच माजी शालेय शिक्षण मंत्री, तसंच विधान परिषद सदस्य निरंजनजी डावखरे, विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार आपले निलेशजी राणे साहेब, अनिलजी पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, या सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. महापुरुष मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी मुख्य दालनामध्ये त्यांचं शुभ आगमन होईल. सिंधुदुर्ग वासियांतर्फे, तमाम नागरिकांतर्फे, प्रशासनातर्फे, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल मुख्य मान्यवर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, तसंच पालकमंत्री माननीय नितेशजी राणे, तसंच माननीय नारायणराव राणे साहेब यांच्यासह सर्व मान्यवर या ठिकाणी पूजनाच्या कार्यक्रमाकडे आगेकूच करतील. कृपया त्या ठिकाणी कोणीही गर्दी करू नका अशी सक्त सूचना आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या हिताचे गतिमान निर्णय घेणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. फोटोग्राफर्स आणि इतर माध्यम प्रतिनिधींनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. ज्यांना आपणाला पास दिलेले आहेत अशांनाच त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना परवानगी आहे याची कृपया नोंद घ्यावी. या ठिकाणी आपण सगळेच जण ज्या सोहळ्याची गेले कित्येक दिवस वाट बघत होतो, तो प्रतीक्षेचा क्षण आता उत्कटतेला येऊन ठेपलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, तसंच माननीय शिवेंद्रसिंह भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या समवेत आपल्या सर्वांचे लाडके कोकण सम्राट नारायणराव राणे साहेब, तसंच रवींद्रजी चव्हाण साहेब, दीपकजी केसरकर साहेब, विद्यमान आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या समवेत अनिलजी पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विधिवत पूजन केलं जात आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या समवेत नारायणराव राणे साहेब, लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री या सगळे मान्यवर या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. स्थलदैवत, ग्रामदैवत, सागरी पूजन, हिरण्यगर्भ पूजन, भूगर्भ पूजन, इष्टदेवता आणि सगळ्याच इष्टदेवतेना आवाहन करण्याची ही पूजनाच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी काही वेळातच पार पाडली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिव आरती सादर केली जाईल. या संपूर्ण सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होतो आहोत. थेट प्रसारणाच्या माध्यमातून आपण बघतो आहोत. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या समवेत
नारायणराव राणे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, तसंच नितेशजी राणे साहेब, दीपकभाई केसरकर साहेब, बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह भोसले साहेब, हे सर्व मान्यवर, निलेशजी राणे साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. पूजनाच्या कार्यक्रमाला स्थलदैवत, ग्रामदैवत, सागरी पूजन, हिरण्यगर्भ पूजन, इष्टदेवता आणि सर्व इष्टदेवतांना सहकार्य करण्याचं आवाहन या ठिकाणी पूजनाच्या माध्यमातून केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीच्या प्रत्येक मनामनावर उमटवावा म्हणून ही प्रेरणा घेणारा हा युद्धभूमिकेचा पुतळा आहे. त्याचं दर्शन आणि पूजन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते केलं जात आहे. अथांग निळा समुद्र किनारा आणि दर्याचा हा रुबाब, या दर्याच्या रुबाबामध्ये आपली अभेद्य तटबंदी सांगणारा हा किल्ला आणि याचं पूजन आता सुरू होतं आहे. आपण सगळ्यांनी जय देव जय देव जय जय शिवराया, यायानन्य शरण आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, यायानन्य शरण आर्या ताराया. जय देव जय देव जय देव जय देव. देशावर म्लेच्छांचा घाला, आला आला सावध हो शिव भूपाला. सद्गदिता भूमाता दे तुझा केला, करुणारव भेदुनि तव हृदयन का गेला. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव. श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी, दशमुख मर्दोनि जी श्री रघुवर संरक्षी. पूता भूमाता म्लेच्छा ही छळता, तुझ विण शिवराया तिज कोण तुझा त्राता. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव. शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवत गीता साधराया. जय देव जय देव जय देव जय देव. ऐकूया आर्यांचा धावा महिवरला, करुणोक्ती स्वर्गी श्री शिवरूप गहिवरला. देशास्तव शिवदेवी घेई देहाला, देशास्तव रायगडी देवी देहाला. देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला, बोला श्रीमत शिवरूप की जय बोला. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय देव जय देव. शिवारती या ठिकाणी झालेली आहे. पूजन
शिवआरती झाल्यानंतर मान्यवर महोदय, मुख्यमंत्री महोदय, सर्व मान्यवर परिसराची पाहणी करतील आणि तदनंतर आपण मान्यवरांचा सन्मान आणि कामाशी संबंधितांचा सत्कार आहे तो लगेचच करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने हा संपूर्ण परिसर निनादतो आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा रंगतो आहे. मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह उपस्थित नितेशजी राणे साहेब, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांच्या समवेत असणारे आपल्या सिंधुदुर्गचे कोकण सम्राट नारायणराव राणे साहेब, दीपकभाई केसरकर, विद्यमान आमदार निलेशजी राणे, हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या अभेद्य पुतळ्याची आणि परिसराची पाहणी मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करता आहेत. पुतळ्याचे शिल्पकार मेसर्स रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली. महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची 60 फूट उंची आहे, तलवारीसह 83 फूट उंची आहे आणि जमिनीपासून संपूर्ण रचना एकूण 93 फूट उंच आहे. पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्ष आहे आणि या ठिकाणी हा रुबाबात योद्धा भूमिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दिमाखात उभा आहे आणि त्याचे सगळेजण आपण साक्षीदार होतो आहोत. हा अभिमानाने भरलेला क्षण आपल्या कॅमेरामध्ये आणि मनामध्ये कैद करण्यासाठी सगळेच जण उत्सुक होतो. या ठिकाणी मंत्री महोदय, मुख्यमंत्री साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत सर्व मान्यवर परिसराची पाहणी करतायत आणि तदनंतर आपण लगेचच मान्यवरांचा सत्कार स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो मान्यवर महोदय, मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसंच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, नारायणराव राणे साहेब यांसह बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न होऊया. अगदी लगेचच आपल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मी विनंती
आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी होते आहे. आपण लक्ष देऊया. रंगीबेरंगी रंगामध्ये या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आपण बघितली. या ठिकाणी परिसराची पाहणी मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे करत आहेत. आणि तदनंतर पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी पूजन झालं त्या ठिकाणी आपण मान्यवरांचे सत्कार आणि मान्यवर महोदय या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सन्मान आणि संबंधितांचे सत्कार करणार आहोत. प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतवून लावले तुम्ही हल्ले, धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, शिवराया तुम्हा आमचे प्रणाम कोटी कोटी, निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, अतुल्य शौर्याची गाथा, शिवरायांच्या चरणी आदराने झुकतो माथा, जाणता राजा इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा योद्धा भूमिकेतला पुतळा या ठिकाणी पूजन आणि दर्शन या कार्यक्रमाचं आपल्याला थेट प्रसारण बघायला मिळत आहे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू. 2 मिनिटं थांबा. आता सार्वजनिक बांधकाम खात्यातले जे अधिकारी आहेत त्यांचं सत्कार आदरणीय मुख्यमंत्री साहेब करणार आहेत. कुलकर्णीजी केनी कुठे मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत सन्मान केला जातो आहे. त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे. या सिंधुभूमीमध्ये या सिंधुदुर्ग नगरीच्या लाल भूमीमध्ये यथोचित सन्मान.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. किल्ले राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभाच्या कार्यक्रमाप्रित्यर्थ उपस्थित राहून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्या समवेत पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, अन्य मंत्री महोदय, त्यांच्या समवेत नारायणराव राणे साहेब, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरणारा क्षण आपण सगळ्यांनीच आपल्या मनामध्ये कैद केला. नक्कीच सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, असं सांगत या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना दिली आणि अभिमानानं तेजाळणारा या क्षणाचे साक्षीदार झालो. मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या लाल भूमीमध्ये या किल्ले राजकोट येथे पूजन आणि दर्शन घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सर्व मंत्री महोदयांचं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सर्व मंत्री महोदयांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम समापन झालेला आहे. मंत्री महोदय, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत सर्व मान्यवर पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत. हा सुंदर नजारा छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धभूमीमध्ये असणारा हा पुतळा आहे. तो नक्कीच आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये इतिहासाच्या पानावर, मनाच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी अधिराज्य केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा निरंतर आपल्या मनामध्ये तशीच उजळली जाणार आहे. हे सगळेजण आपण सगळेजण साक्षीदार झालो. अभिमानानं तेजाळणारा हा क्षण, आनंदानं तेजाळणारा हा क्षण आपल्या मनामध्ये कैद केला आणि मान्यवरांनी सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या प्रित्यर्थ आपल्या सर्वांचे तसेच मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन आणि पूजन समारंभाचा हा कार्यक्रम या ठिकाणी समापन झाल्याची घोषणा करतो. आपल्या सगळ्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी शिवछत्रपती महाराज यांचं हे पर्यटकांसाठी, शिवप्रेमींसाठी आणि तमाम महाराज